इथे वय तुम्ही किती शोधलं तुम्हासनी? अरे मावशी, आमच्या नवीन सवंगड्यांची ओळख करून देतो. हे देवगिरी साम्राज्याचे सैनिक आहेत. काही काळापूर्वीच आमची भेट झाली आणि मैत्री सुद्धा. एवढ्या लवकर मैत्री झाली? काका, मैत्री होण्यासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. केवळ मनीचा खरेपणा भावला की झालं. आपण हे आमचे भोजलिंग काका, ही कावेरी मावशी, हे सहदेव काका आणि ही माझी भावंड मुक्ता आणि सोपान. खरंच खरंच तुम्ही सोपान आणि मुक्त आहात? हो. का? खरंच आजच्या दिवशी आपली सगळी पुण्याही कामी येते. आधी सदानंद बुवांची भेट झाली, मग या चारी भावंडांची. सदानंद बुवा? हो, फार मोठे विद्वान गृहस्थ आहेत आणि अगदी साधी राहणीमान आहे त्यांची. देवगिरीचे सम्राट एखादा महत्वाचा मजकूर अथवा प्रशस्तीपत्र त्यांच्याकडूनच लिहून घेतात. त्यांच्याकडूनच का? कारण त्यांचं हस्ताक्षर म्हणजे दैवी आहे. म्हणजे मी नाही समजलो. त्यांचं हस्ताक्षर म्हणजे साक्षात नक्षीकाम आहे, नक्षीकाम. त्यांनी लेखनाला आरंभ करण्याच्या आधी असं वाटतं की गुरुजपत्र देखील एखाद्या युवतीसारखं अलंकार लिहून सजले. तुम्हाला पाहायचंय का सदानंद बुवांचं हस्ताक्षर? हो, तुम्ही एवढं वर्णन करून सांगितलं त्यामुळे आमच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली. क्षमा करा, पण आपली हरकत नसेल तर आम्हाला दाखवाल हस्ताक्षर? दाखवेल, जरूर दाखवेल, पण त्या बदल्यात माझी एक छोटीशी विनंती मान्य कराल? आपल्या सुमधुर आवाजाबद्दल फार ऐकलं होतं. तुम्ही पैठणच्या वाटेवर अतिशय अलौकिक रचना केल्यात हे ठाऊक आहे मला. हरिपाठ म्हणता ना तुम्ही त्याला, त्यातलीच एक रचना म्हणून दाखवाल? पाहिलंच ज्ञाना, मनी सकारात्मकता असेल तर कुठेही स्वर्ग निर्माण करता येतो. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. हे करुणा करा. आज पावे तो तुझी यथाशक्ती आणि मनोभावे सेवा केली. कधी काहीही मागितलं नाही. तू तुझ्या सढळ हाताने आणि उदार अंतःकरणाने जे जे काही दिलंस त्यासाठी सदैव तुला धन्यवाद देत आले. आजपर्यंत तुझे सर्वात जास्ती आभार याच गोष्टीसाठी मानले की मला सोन्यासारखा नवरा मिळवून दिलास. आजपर्यंत सदैव असं वाटत आलंय की आपण असं काय पुण्य केलंय की इतका लाख मोलाचा नवरा आपल्याला मिळावा. तुलाही बहुधा तसंच वाटत असावं, म्हणून तू त्याला माझ्यापासून हिरावून घेण्याचा निर्णय घेतलास. मी नाही जगू शकत यांच्याशिवाय. मला आयुष्यात दुसरं काहीही नको, कधीही काहीही मागणार नाही, पण यांना माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. यांना माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. ते शक्यही नाही आनंदी. आपल्या दैवाची एकमेकांसाठी बांधलेली गाठ ही फक्त या जन्मासाठी नाहीये, तर पुढच्या 7 जन्मांसाठी आहे. आता या जन्माचा प्रवास संपला म्हणून काय झालं? आपली भेट पुन्हा होईलच की. इथे उद्याची शाश्वती नाही आणि तुम्ही पुढच्या जन्माचं काय घेऊन बसलात? आनंदी, असा धीर खचू देऊ नकोस. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मलाही नसतं आलं तुझ्याशिवाय जगता. एका अर्थी मी तुझ्या आधी चाललोय हे उत्तमच. पण आनंदी, ते बाबा आपल्याला काय सांगून गेले? जन्माला आलेला प्रत्येक जीव हा केव्हा ना केव्हा जाणारच आहे. तसाच मीही उद्या जाईन. तर मग हे उणेपुरे क्षण जे आहेत ते असे दुःखात घालवायचे का? पण सुखात तरी कसे जातील एक क्षण? जातील. जोपर्यंत या कुडीत प्राण आहेत तोपर्यंत हा देह सत्कार्यासाठी झिजवायचा. तर मग पुढचे आयुष्य सुखातच जाईल ना. आनंदी, मी गेल्यावर 4 भल्या लोकांनी माझी आठवण काढावी, मला लक्षात ठेवावं, सन्मानपत्रावरचं माझं हस्ताक्षर पाहून मला स्मरण करावं. इतकंच हवंय मला, अधिक काही नको.
सुंदर, खरंच सुंदर. अक्षरशः भुर्जपत्र फुलांच्या पाकळ्यांनी सजवल्यासारखं वाटतंय. मुक्ते, आपल्या बाबांहून अधिक सुंदर हस्ताक्षर पुन्हा पाहायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण बघ, इतकं सुंदर, आखीव रेखीव आणि वळणदार अक्षर आपल्या सदानंद बुवांना मिळालेली ही दैवी देणगीच आहे. नाही सोपाना, असं म्हणून आपण एखाद्याच्या श्रमाचं मोल नाकारत असतो. अरे एका दिवसात झालं असेल का इतकं स्वाच्य अक्षर? त्यामागे बुद्धिसवेच, हाताचेही कठोर परिश्रम असणार, अनेक वर्षांचा सराव असणार. खरे, यादव सम्राट किती वर्ष सदानंद बुवांकडून मानपत्र लिहून घेत आहेत आता आठवतही नाहीये, आणि ते कधी त्याचा मोलही घेत नाहीत. त्यात बुवांचा लेखणीचा वेग इतका आहे, तुमच्या मनातलं वाक्य सांगून होण्याआधीच त्यांचं लिहून झालेलं असतं. जणू काही त्यांना मजकूर सांगणाऱ्याचं मन वाचता येत असावं. म्हणजे या राज्यात लई लोकांचं लई कौतिक होतं, पण ज्यांच्या सन्मानपत्रामुळे ते कौतिक होतं त्यांचं कुठं बी नाव नाही. त्यांचंही नाव होईल. सदानंद बुवांच्या हातात सरस्वतीचा वास आहे. त्यांचं हे कौशल्य एक ना एक दिवस सर्वश्रुत होईल. रावळात दर्शनाला जायचं. वय, हेच ना ते ज्ञानेश्वर? हेच ज्ञानेश्वर. आपण जे हरिपाठ म्हणतो ना, ते यांनीच रचलेत. वय, त्यांनीच तर रेड्यामुखी वेद वदवलेत. नुसतं पाहत राहावं असं त्याचे स्वरूप आहे. या इकडं, कोण आले बघा गावात. साक्षात ज्ञानेश्वर आले, साक्षात ज्ञानेश्वर. काय करताय? अहो, प्रत्यक्षात देवाचं दर्शन घेतोय. चराचरात भरून राहिलेल्या भगवंताचं मूर्तिमंत रूप या रावळात उभं आहे. मग माझ्यासारख्या यक्कश्चित मानवाला देवत्व देणं योग्य नाही. हा आपला मोठेपणा झाला हो. आम्ही आपल्या माणसातच देव शोधणारी सामान्य माणसं, आणि आपण लई सुंदर निरूपण करता असं ऐकलंय आम्ही. हो, आपण ऐकलं ते खरं आहे. मग एक विनंती आहे, आज हे रावळ आपल्या कीर्तनाच्या स्वरांनी पावन झालं तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच बघा. आणि आपल्यासारखे जर श्रोते लाभले तर ते माझंही भाग्यच असेल. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलत होतं ते पोर्ट? पोर्ट? कोण आहे माहित आहे का तुम्हाला ते? नाही. कोण आहेत? अहो, साक्षात श्री ज्ञानेश्वर आहेत ते. फार मोठे सिद्धपुरुष आहेत ते. अहो, त्यांनी पैठण नगरीत एका रेड्याच्या मुखातून वेद वदवलेत. काय सांगता काय? रेड्यामुखी वेद वदवले यांनी? कुठं आहे गाव तुम्ही? गावात नवीन आलात का? वय, ह्या ग्रामात मी नवीन आहे. या ग्रामात जास्त वेळ नसतो. तरीच म्हणलं श्री ज्ञानेश्वराला तुम्ही कसं ओळखत नाही ते. अहो, त्यांना पाहणं
त्यांचं कीर्तन ऐकणं हा एक अनुपम्य सुख सोहळा आहे. आहा म्हणजे आता कसं सांगावं तुम्हाला, म्हणजे अत्यंत भारावून सोडणारा अनुभव आहे. हा असं वय. अहो असं मला जवळच्या अनेक माणसांनी सांगितलंय. अहो माझे कान आसुसलेच ज्ञानेश्वरांना ऐकण्यासाठी. तुम्ही एक काम करा, आजची रात्र या ग्रामातच थांबा. ज्ञानेश्वराच्या शब्दसुरात तल्लीन व्हा. उद्या नव्या प्रवासासाठी नवीन बळ मिळेल तुम्हाला. बळ तर हवंच आहे. आणि त्यात तुम्ही एवढं रंगून सांगताय म्हणजे थांबायलाच पाहिजे. थांबाच, तुमची निराशा होणार नाही आणि साऱ्यांना जीवनाचा एक नवा अर्थ कळल. आणि अजून एक सांगतो, कळलं. भेटू संध्याकाळी. हे कुंकू लवकरच पुसलं जाणार आहे. ते लावण्याचे सोपस्कार हवेत कशाला? तुझ्या मान्य न करण्याने विधी लिखित बदलत नाही. या जगात संपूर्ण सत्य अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे मृत्यू. वैधव्याचं सावट असलेल्या तुझ्या सारख्या स्त्रीकडून मला भिक्षा देखील नकोय. आई, वाचन करताना मन एकाग्र करावे, नाहीतर वाचू नये. असं मी नाही, बाबा सांगतात. काय वाचतेस आई तू? मी का रे? सहजच. याआधी तुला असं कधी पाहिलं नाही ना, म्हणून. सांग ना, काय वाचतेस? विष्णू पुराण. विष्णू पुराण म्हणजे बाबा सांगतात त्या 18 पुराणांपैकी एक आहे का हे? हो बाळा. किती अवधी लागेल वाचायला? म्हणजे किती मोठा आहे? त्यात ना 7000 श्लोक आहेत. काय सांगतेस काय? खरंच? मग तू का वाचतेस हे? बाबांनी तुलाही अभ्यासाला बसवलंय? नाही रे बाळा, मला वाचावंसं वाटतंय म्हणून मी वाचते. काय असतं त्यात? त्यामध्ये ना श्री विष्णूंची स्तुती आहे. म्हणजे ते कसे दिसतात, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, कसे राहतात आणि त्यानुसार आपण कसं वागायचं हेही कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या वाचनाने आपलं माणूस दीर्घायू होतं. असं म्हणजे वैद्यबुवांच्या सारखं? नाही रे, वैद्यबुवा जे करू शकत नाहीत ते सुद्धा याच्या वाचनाने साध्य होतं. आपल्या माहितीत कोणी आजारी आहे का? नाही बाळा. मग का वाचतेस तू हे? बाबांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून. पण बाबाची प्रकृती उत्तमच आहे की, त्यांना लाभणारच आहे दीर्घायुष्य. अगदी बरोबर. हे मी तुझ्या आईला समजावून सांगितलंही, पण ती काही ऐकेना. तूच सांग तिला, मला काही झालेलं नाही आणि काही होणारही नाही. खरंच? अगदी खरं. मला सांग, आपण कधी कोणाचे वाईट केले? नाही. मग आपले कसे वाईट होईल? आणि तू छान शिकून मोठा झाल्याशिवाय तो परमेश्वर मला काय होऊन देईल? अहो माझ्या सवे रावळात याल? अगं कशासाठी? मला भगवंताची पूजा करायची आहे आणि तिथे तुम्ही माझ्या सवे असावं असं मला वाटतं. मी काय म्हणतो, असतात आम्हा बायकांच्या काही गोष्टी तुम्हाला नाही कळायच्या त्या. अगं पण कृपया नाही म्हणू नका. इथे माझ्या मनाला. ठीक आहे, येईन मी तुझ्या सवे. अरे पला पला. अरे देव आपल्यावर लई प्रसन्न आहे. म्हणजे आता पतूरच्या कामगिरीतलं फसलेला प्रयत्न बघून बी अजून तुला असंच वाटतंय? अरे आधीचे प्रयत्न फसले, कारण आजची नामी संधी आपल्याला गावायची होती म्हणून. नामी संधी?
होय, आज राज्याला त्या ज्ञानाचं कीर्तन आहे. खरंच मग तू टाळ घे, मी मृदुंग घेतो. अरे मग त्या कीर्तनाचं काय सांगतोय ते ऐक. आज ज्ञानाचं कीर्तन आहे म्हटल्यावर लोकांची वेग लागल. अंधार असेल, कीर्तन ऐन रंगात आलं का आपण असा गोंधळ निर्माण करायचा तर लोकांची पळापळी आणि चेंगराचेंगरी झाली पाहिजे. आणि मग लोकांची पळापळी आणि चेंगराचेंगरी झाली का चारही भावंड एकमेकांपासून वेगळी होतील. नवीन गाव, नवीन माणसं एकटी पडतील बिचारी, आणि मग एकट्याला गावून त्यांच्या आई बापाकडे धाडायचं. वा हन्म्या वा. अरे तुझ्या डोसक्यावरती हे जो कपडा आहे ना, त्याच्या आतमध्ये डोकं असेल आणि ते चालत असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पलार, आज तू काय बी म्हण, म्या कावणार नाही, कारण आज माझ्या आयुष्यातला लय मोठा दिवस आहे. रेड्यामुखी वेद वदवतो काय? जर नाही त्या रेड्यावर बसणाऱ्या यमाकडे तुला धाडला तर नावाचा हनम्या नाही. अरे आपे गावातली लय माणसं म्हणत होती, यांनी आम्हाला जगणं शिकवलंय, पण मरणं म्हणजे काय असतंय ना ते आपण त्यांना शिकवू. अरे आमच्या धन्यांचा सूड पुरा होईल र, त्या पोरांवरचा आणि त्यांच्या बापावरचा बी. धनी धनी. अरे सपान तर माझ्या धान्याचा पूर्ण होईल. विसोबा शास्त्रींच सोन्या नाण्यानं आंघोळ घालतील ते मला. तो ज्ञाना देवांच्या गोष्टी करायचा, तवाच त्याला देवाकडे धाडलं सांगाया लय मौज येईल बघ त्यांना. शांतम पापम शांतम पापम. विरुद्धच्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड होत जाणार आहे हळूहळू. खरंय, मला माझी चिंता नाहीये, पण उद्या काही अघटित घडलं तर त्याचं काय होईल ना त्याची चिंता वाटते. किती हसतं खेळतं आणि सुखी कुटुंब होतं आपलं, आणि आज अचानक सारच बदललंय. अलक निरंजन. अद्भुत, विलक्षण. क्षमा करा योगीराज, पण आम्ही समजलो नाही. आपण यांच्याकडे बघून असे का म्हणालात? कारण लाखात एकाच्या ललाटी असतील असे अद्भुत योग मला सुस्पष्टपणे दिसत आहेत. तुझं भविष्य फार उज्ज्वल आहे बाळा. हो, स्वतःची झोळी मोठी कर, नाहीतर तो विधाता तुला जे दान देणार आहे ते स्वीकारायला ती तोकडी पडेल. तुझ्या हातून फार मोठं कार्य होणार आहे. योगीराज, मी आपल्यावर अविश्वास दाखवतोय असे कृपया समजू नये, परंतु माझ्या ललाटी अजरामर होण्याचं भाग्य लिहिलं आहे. क्षमा असावी, मला ठाऊक नाही आपण कोण आहात, कुठून आले आहात, पण काही काळापूर्वीच काळच तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देईल बाळा. जन्माला येणारा प्रत्येक जीव एक विशिष्ट ध्येय घेऊन आलेला असतो. ते उमगलं म्हणजे अख्खं जीवन प्रकाशमान होतं. तुझ्या बाबतीत ती घटिका समीप आली आहे. गुणवंत तू आहेसच, आता कीर्तिवंत हो, चिरंजीव हो. अलक निरंजन. हे काय घडतंय आपल्या सवे? एक साधू म्हणतात अकाली मृत्यू आणि एक साधू म्हणतात चिरंजीव हो. याचा काय अर्थ घ्यायचा आपण? हाच की परमेश्वर आपली परीक्षा पाहतोय. दुःखात आपण खचून जायचं नाही, की सुखाने आपण हुरहुळूनही जायचं नाही. काळाची पाने कशीही उलटली तरी आपण आपले कर्म करत राहायचं, आणि जे काय होईल ते भगवान विष्णूंचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. विष्णवे नमः.